योगेशने 2 अपत्य असलेल्या विधवेशी केले लग्न. प्रियाच्या पती निधनानंतर योगेश राऊत यांनी पत्नी म्हणून स्वीकारून समाजाला दिला संदेश. प्रिया बाळबुधे आणि लग्नानंतर प्रिया वानखेडे झालेल्या व 1 मुलगा 1 मुलगी असलेल्या प्रियाला पतीच्या निधनानंतर योगेश राऊत यांनी पत्नी म्हणून स्वीकार करून आजच्या समाजाला नवीन संदेश दिलाय. आज या दोघांचाही विवाह सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांनी घालून दिलेल्या सत्यशोधकी विवाह या नाविन्यपूर्ण पद्धतीने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा व शहर शाखा वर्धा यांच्या पुढाकाराने वर्धा वर्धन सभागृह येथे आज दुपारी उपस्थितांच्या समोर सर्व सोपस्कार व कायदेशीर बाबी पूर्ण करून लावून देण्यात आला. हा विवाह सर्वच कुटुंबातील सर्वांना आनंद देणारा तर तरुण आणि तरुणीसाठी आपल्या जोडीदारांची निवड करून अनेक स्वप्ने रंगवण्याचा प्रसंग सर्वांच्या जीवनात येतो. मात्र जीवनाच्या कोणत्या वळणावर दोघांपैकी कोण कोणाचा साथ सोडून जाईल हे भविष्य कोणत्याही भविष्यवेत्त्याला जो हस्तरेषा, कपाळावरील रेषा, कुंडली अथवा फेस रिडिंग यावरून आतापर्यंत सांगता आले नाही. प्रियाला तिचा साथीदार 2 अपत्ये तिच्या झोडीत टाकून त्याने जगाचा निरोप घेतला. प्रिया 2 मुलांचा सांभाळ करत अंगणवाडीची नोकरी करत जीवन जगत होती. अशातच राष्ट्रीय युवा संघटनेच्या तालमीत परिवर्तनवादी विचाराने परिपक्व झालेला आणि गावातच राहत असलेल्या योगेश राऊत यांची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर भेटीत, भेटीचे रूपांतर प्रेमात झाले. भेटीगाठी वाढल्या. एक वेळ अशी आली की आता दोघेही एकमेकांना सोडून राहू शकत नाही असे वाटू लागताच त्यांनी सर्व रीतिरिवाज, रूढी परंपरा, चालीरीती यांना झुगारून विवाह करण्याचा निर्णय घेतला. तो दोघांनीही आपापल्या कुटुंबातील लोकांना कळवला. प्रिया हिने सासर आणि आपले आई वडील यांना कळवताच प्रखर विरोध सुरू झाला. तिला धमक्या देणे, मानसिक त्रास देणे सुरू झाले. त्याने पार खचून गेली. कारण विधवेने लग्न करू नये, त्यातही ती मराठा. तिला प्रामुख्याने 2 मुलांकडे लक्ष देणे, शिक्षण करणे क्रमप्राप्त. मात्र त्याऐवजी पती मरण पावला तर मुलांची देखभाल करण्यासाठी आई पाहिजे म्हणून घरचे लोक त्याच्यावर दबाव आणतात. लगेच मुलांचे भविष्य म्हणून तो दुसरे लग्न करण्यासाठी तयार होतो. अशी दुटप्पी भूमिका समाजाची आहे, कुटुंबाची असते. तसेच योगेश बाबतही घडले. कारण तो उच्च शिक्षित, नोकरी करणारा, घरी शेतीवाडी, विवाह योग्य तरुण, कोणीही तरुणी लग्नाला तयार होणार आणि हा एका 2 अपत्य असलेल्या विधवेसोबत लग्न करणार हे काही पचवणे घरच्यांना जमले नाही. मग त्यांनी योगेश सह प्रियाला शिव्याचा त्रास देणे सुरू करून गाव सोडण्यासाठी प्रेशर वाढवले. अशातच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांची मदत दोघांनीही घेण्याचं ठरवून फोनद्वारे संपर्क साधला. गेले 6 महिन्यापासून दोघांचेही समुपदेशन सुरू होते. अखेर दोघांमध्ये कुटुंब व समाजाचा विरोध करण्याची ताकद निर्माण होऊन त्यांनी आज 2 मे रोजी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि सर्वांसमक्ष महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा व शहर शाखा वर्धा यांच्या पुढाकाराने 71वा सत्यशोधकी विवाह लावून देण्यात आला. या विवाहाची कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी गजेंद्र सुरकार यांनी पुढाकार घेऊन केला. तर विवाहाचा संपूर्ण विधी जिल्हा विवेक वाहिनीच्या कार्यवाह डॉक्टर मंजुषा देशमुख आणि मानसिक आरोग्य विभागाचे जिल्हा कार्यवाह दिलीप गुळघाणे यांनी पार पाडली. यावेळी मंचावर दारूबंदी चळवळीचे प्रणेते भाई रजनीकांत, समता सैनिक दलाचे गौतम देशभ्रतार, वर्धा वर्धन सभागृहाचे मालक गुड्डू देशमुख, राष्ट्र सेवा दलाचे मोहन खैरकार, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन समितीचे वरिष्ठ साथी फुलमाळी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिनेश प्रसाद, अक्षय काटपातळ यांच्यासह कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. ब्युरो रिपोर्टर शंकर परसाके, नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी वर्धा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.